श्री स्वामी समर्थ. आज जर तुम्ही नकारातून जात असाल तर पुढे जा. स्वामी म्हणतात, आयुष्यात जे काही घडते ते कधीही पश्चाताप करू नका. चांगल्या गोष्टी तुम्हाला देतात तर आनंद होतोच आणि वाईट गोष्टी तुम्हाला शिकायला देतात. स्वामी म्हणतात, विश्वास असेल तरच शेवटपर्यंत ऐका, नाहीतर या संदेशाला आत्ताही सोडून जाऊ शकता. पुढील येणारे काही मिनिटे संदेश पूर्ण ऐकून बघा. आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. सर्वात भयंकर क्षण नेहमी असतो, पण आपण सुरू करण्यापूर्वी तो काही नसतो. स्वामी म्हणतात, संधी मिळत नाही, तुम्ही त्यांना तयार करा, कारण तयार केल्याशिवाय ते कोणालाच मिळत नसते. स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. यशाचा मार्ग आणि अपयशाचा मार्ग जवळजवळ सारखाच आहे. तुम्हाला असे काही हवे असेल जे तुमच्याकडे कधीच नव्हते, तर तुम्हाला असे काहीतरी करावे लागेल जे तुम्ही कधीच केले नाही. स्वामी म्हणत आहेत, फक्त जे लोक खूप दूर जाण्याचा धोका पत्करतील तेच शक्यतो कितीही दूर जाऊ शकतील. स्वामी म्हणतात, विश्वासाने या संदेशाला एक लाईक करा. या संदेशाला एक लाईक केल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. विश्वास बसत नसेल तर लाईक करून पहा, चमत्कार 101% घडणार. अंतिम प्रभाव आणि एका प्रभावाचा कधीही भ्रमनिरास करू नका. पुढे जाण्याचे रहस्य सुरू होत आहे. तुम्ही कुठे जात आहात हे तुम्हाला माहिती नसते, तर तुम्ही कदाचित दुसरीकडे कुठेतरी पोहोचले चाल. आयुष्यात आव्हाने हीच जीवनाला रंजक बनवतात आणि त्यावर मात केल्याने जीवन अर्थपूर्ण बनते. आयुष्यात सुख म्हणजे दुःख नसणे आवश्यक नाही. जी परिस्थिती आहे मनाच्या शांततेत ती जगणे म्हणजे सुख होय. लोक त्यांच्या शक्तीचा त्याग करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्यांच्याकडे काही नाही असा विचार करणे होय. तुम्हाला काही आवडत नसेल तर ते बदला. आपण ते बदलू शकत नसल्यास आपले बदलावृत्ती बदला. स्वामी म्हणतात, तुमचे सकारात्मक विचार आयुष्यात खूप पुढे नेतील तुम्हाला. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. एक नम्र पण वाजवी आत्मविश्वास तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने तुम्ही यशस्वी किंवा आनंदी होऊ शकता. जो बाहेर दिसतो, स्वप्ने पाहतो, जो आत पाहतो, जागा होतो, तोच खरा कर्तृत्ववान आहे. स्वामी म्हणतात, यश हे अंतिम नसते, अपयश प्राणघातक नसते, पुढे चालू ठेवणे ध्येय आहे. भविष्य त्यांनाच मालकीचे आहे जे त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात. जर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही साकार करू शकता. थांबू नका. वेळ कधी योग्य असणार नाही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून सुरुवात करा आणि तुमच्या आज्ञेनुसार तुमच्याकडे जी काही साधने असतील त्यावर काम करा आणि तुम्ही पुढे जा. तुम्हाला आणखीन चांगले रस्ते सापडतील. चंद्राकडे लक्ष द्या. जर तुम्ही चुकलात तर तुम्ही तारेवर मारू शकता. मेहनत करा, तुमचे सर्वोत्तम करा आणि बाकीचे काम देवावर सोडा. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे का जात राहावे, कारण तुम्ही ते करू शकत नाही असे म्हणणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर भाव आले पाहिजे. घड्याळ पाहू नका. ते जे करते ते करा. चालू ठेवा. कधीही हार मानू नका, कारण समुद्राची भरती ओटी फक्त तीच जागा आणि वेळ आहे. अनुकरण यशस्वी होण्यापेक्षा मोलकितीमध्ये अपयशी होणे चांगले आहे. हौसी बसून वाट पहा. प्रेरणा बाकीचे आव्हाने देतील.
जेव्हा तयारीला संधी मिळते ते नशीब असते. महान जागण्यासाठी चांगल्या गोष्टीचा त्याग करून घाबरू नका. जहाज नेहमीच सुरक्षित किनाऱ्यावर असते, परंतु ते त्यांच्या बांधले जात नाही. 2 प्रकारचे लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की तुम्ही या जगात काही करू शकत नाही. जे प्रयत्न करायला घाबरतात आणि जे घाबरतात ते तुम्हाला यशस्वी होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे, सर्व काही गोष्टी मी यशस्वी करेन. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय लिही. तुमचा जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. अपयश हे प्रगतीचे यश आहे. यशाचा माणूस बनू नका. प्रत्यक्षात मोलाचा माणूस बना. दररोज एक गोष्ट करा जी तुम्हाला घाबरवते. स्वामी सांगतात, यशाचे रहस्य म्हणजे इतर कोणाला माहिती नसलेली गोष्ट जाणून घेणे होय. सर्व प्रगती बाहेरून घडते. आरामात कार्य करणे हे आपल्यावर असते. जिंकण्याच्या उत्साहापेक्षा हरण्याची भीती जास्त असू देत असते. जे लोक हे जग बदलू शकतात असा विचार करण्या इतके वेडे आहेत, तेच काहीतरी करतात. स्वामी म्हणतात, निराशावादी प्रत्येक संधीत अडचण पाहतो, आशावादी प्रत्येक संधीत संधी पाहतो. स्वामी म्हणतात, अडचणी आहेत त्यात संधी पाहायला शिका. आयुष्य आहे, अडचणी तर असणारच. या आयुष्यात तुम्ही खूप जास्त पुढे जाल. विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला नव्हता त्या आता सत्यात येणार आहेत. तुम्हाला आता जे पाहिजे होतं ते मिळणार आहे. तुमच्या अपयशाने खजील होऊ नका. त्यांच्याकडून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. यश म्हणजे अपयशाकडून मिळणारं अपयशच होय. स्वामी म्हणतात, यशाचे रहस्य म्हणजे सामान्य गोष्टी असामान्यपणे चांगले करणे होय. जी गोष्ट तुम्हाला जास्त आवडते ती मिळवली म्हणजे यशस्वीच होणे असते. तुम्ही नेहमीप्रमाणे जोखीम पत्करल्यास तयार नसला तर तुम्हाला अन्य लोकांकडून खतरा असू शकतो. कृती ही सर्व यशाची मूलभूत गुरुकिल्ली आहे. स्वामी म्हणतात, कामाच्या आधी यश मिळते ते ठिकाण शब्दकोशात आहे. सतत वाढ आणि प्रगतीशिवाय सुधारणा, यश आणि यश या शब्दाचा अर्थ नाही. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही, आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही जे करत आहात ते यशस्वी व्हाल. यश कधीच न चुकता येत नसते. प्रयत्न करणे आपल्यावर आहे आणि यश तेव्हाच येते जेव्हा प्रयत्न करत राहाल. यश सहसा त्यांच्याकडे येते जे शोधण्यात खूप व्यस्त असतात. आकांक्षा हा यशाचा मार्ग आहे. चिकाटी तुम्ही ज्या वाहनात पोहोचता ते आहे. यश एक वाईट शिक्षक आहे. हे हुशार लोकांना गमावू शकत नाही असा विचार करण्यास प्रवृत्त करते. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाचा रस्ता आणि अपयशाचा रस्ता हे दिसण्यास सारखे असतात आणि ते असतातही सारखे. फरक एवढा असतो, जेव्हा अपयशी होता तेव्हा जवळ जाता आणि जेव्हा यशस्वी होता तेव्हा ते रस्ता पार करता. यश हे फक्त पैसे कमवण्यापुरते नसते, ते बदल घडवण्यासाठी असते. यश हा उत्सुक कार्य करण्याचा मार्ग आहे. यश म्हणजे अपयशाकडून यशाकडे चालणे म्हणजे यश होय. कामाच्या आधी यश मिळते ते ठिकाण शब्दकोशातच असते. यश हे अंतिम नसते. स्वामी सांगतात, आयुष्यात यशानंतरही खूप काही गोष्टी असतात. यश हे फक्त निमित्त मात्र असते. स्वामी म्हणतात, यशस्वी होणे म्हणजे खूप पैसा कमवणे किंवा खूप मोठं नाव कमवणे असा नाही. आयुष्यात समाधानी राहणे म्हणजे यशस्वी होणे होय. यशाचे रहस्य म्हणजे इतर कोणालाही माहिती नाही ते गोष्ट, ते वस्तू, ते काहीही असो करणे म्हणजे यश होय. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या व्यस्त आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळवता आला पाहिजे.
यशाकडे कमी वेगाने जात आहात म्हणून घाबरू नका, तर एकाच ठिकाणी शांततेत उभे नाही म्हणून काळजी करू नका. उद्या जर तुम्हाला हिमालय चढायचा असेल तर तुम्ही आज टेकड्या चढायला सुरुवात केली पाहिजे, कारण ध्येय मोठं असेल तर सुरुवात लवकर करावी लागते. तुमच्याजवळ जे असेल त्याने सुरुवात करा. उगाच आपल्याजवळ काही नाही म्हणून करणे बंद करू नका. पुस्तक न वाचता माणसाला जे शिकायला मिळते त्याला आपण खरे जीवन म्हणू शकतो. यशाचा खात्रीचा मार्ग म्हणजे अपयश आपल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची तयारी होय. तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही काही काळजी करू नका. फक्त जमेल तेवढाच पण प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही ठरवता आज काय करायचं तो दिवस सर्वात आनंदाचा आणि सर्वात चांगल्या कामाचा. जीवनात हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा पण ठेवू नका. जीवन आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असते. आपण त्याला उद्या म्हणतो. जीवनात सर्वांचं प्रेम मिळवायचं असेल ना तर लहान मुलासारखं बनून राहा. जीवन समजून घ्यायचं असेल तर मागे बघा आणि जगायचं असेल तर पुढे चालत राहा. जीवनात आनंदी राहायचं असेल तर कुणाकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. गर्दीमध्ये जे आवाज करतात ते गर्दीमधूनच राहतात. जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर गर्दीतही शांत राहणं शिका. तेच आयुष्यात यशस्वी होतात. तुम्हाला तुमच्या नावावरून नाही तर कामावरून ओळखल्या गेलं पाहिजे. मग नाव आपोआप लक्षात राहतं. जीवन जितकं सोपं आहे तेवढं आहे, पण ते तेवढंही सोपं नाही जेवढं आपण विचार करतो. जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढा मोठं संघर्ष आणि तेवढं मोठं यशसुद्धा. आयुष्यात घाबरून जाऊ नका. एक एक पाऊल ध्येयाकडे टाकत राहा. यश मिळालं नाही तरी चालेल, पण अनुभव नक्की मिळेल. आयुष्याला हरलेला माणूस तरी परत कधी जिंकेल, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकणार नाही. जीवन खूप अवघड आहे. इथं समोर रस्ता दिसला नाही की स्वतःच बनवावा लागतो. आपण भविष्यसुद्धा बदलू शकतो. त्यासाठी आधी आपली सवय बदलाव्या लागतील. तुमचा जन्म फक्त जिंकण्यासाठीच झाला आहे. फक्त जिंकायचं कसं हे तुम्ही ठरवा. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा तुमच्या हव्या असणाऱ्या गोष्टीवर खर्च करा, म्हणजे तुम्हाला हवं तेच मिळेल. जे कष्ट न करतात त्याला ज्या गोष्टी मिळतात त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण तिथे आहोत तिथेच राहून जाईल. जो बदल करेल तोच समोरे जाईल. आयुष्यात समजावता पण यायला हवं आणि समजून पण घेता यायला हवं. आयुष्यात संकटे ही आपली परीक्षा तर घेतातच, पण संकटात आपल्यासोबत कोण आहे आणि कोण गेलं सोडून हे जे दाखवते करून त्यालाच यशस्वी व्यक्ती म्हणतात. आपले विचार हे चुंबकासारखे असतात. ते त्याच गोष्टीकडे आकर्षित होतात ज्या गोष्टीचा आपण विचार करतो. म्हणून नेहमी आपल्या ध्येयाचा विचार करत राहा. अनावश्यक गोष्टीसाठी जीवनातील महत्त्वाचा वेळ देणाऱ्या व्यक्ती आयुष्यात खूप दुःखी असतात. यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल आणि तो करून तुम्ही थकले असाल तर यश मिळाल्यानंतर मित्र डोळ्यासमोर आणा, पुन्हा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, जीवनात फक्त 4 गोष्टीपासून सावध राहा. 1. नातेवाईक. 2. स्वार्थी मित्र. 3. जे तुम्हाला आधी सोडून गेले पण वापस आले. 4. ज्यांचा तुम्ही विचार करता पण जे तुमचा विचार करत नाही. जेव्हा तुम्ही या 4 प्रकारच्या लोकांपासून दूर राहाल तेव्हा यश तुमच्याजवळ येईल. वाट बघत बसू नका. जेवढा जास्त विचार करत बसाल जीवनात तेवढाच वेगाने समोरे जाल. आपल्याला काय करायचं यासाठी जास्त वेळ देऊ नका, नाहीतर वेळ ठरवेल तुम्हाला काय करायचं ते.
जेव्हा सर्वांना वाटते की आपण हरावं तेव्हाच खरी जिंकण्याची मजा आहे. जर आपण खरे असू तर ते सुद्धा करायचा प्रयत्न करा जे कधी केले नाही. जीवनात खूप वेळा वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. स्वामी सांगतात, काही पण करू शकत नाही असा विचार मुळीच करू नका. जीवन जगण्यात 2 पद्धती आहेत. जे आवडतात ते मिळण्याचा प्रयत्न करा किंवा जे मिळाले त्यात आनंद स्वीकारा. जीवनात रहस्याच्या समस्या आहेत तरी पण चेहऱ्यावर आनंद आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक परिस्थितीमध्ये जगायचं आहे तरच आनंदाने जगूया. आयुष्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही हे माहिती राहते, पण ते वेळ आत्ताच आहे. जर सुरुवात केली तर नक्की बदलेल हे कदाचित माहिती नसते. सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. थोड्याफार इच्छा पूर्ण होत नाहीत. आपल्याला म्हणून जीवन कठीण समजतो. खरं पाहिलं तर आवश्यक गरजा तर सर्वात पूर्ण होतात. मग काय काळजी. प्रत्येक गोष्ट सुखाने जगा. जीवन तर गुलाबाच्या झाडासारखं असतं. प्रसन्न ठेवायचं असेल तर काट्यांशी लढावं लागणार. कुणी जरी वाईट वागलं तरी त्यांच्यापेक्षा जास्त नाराज होऊ नका. स्वामी सांगतात, तुम्हाला जर एखादी गोष्ट कशी करायची हे माहिती नसेल तर करू नका. तुमच्याजवळ संधी आहे ती गोष्टी तुमच्या पद्धतीने सादर करण्याची. अपयश येत असेल तर ध्येयाकडे जाणारे रस्ते बदला, ध्येय नाही. ज्या गोष्टी तुमचं मन परिस्थिती स्थिर करतात अशा गोष्टीत व्यस्त राहा. गरजेचं नाही नेहमी सिंहाच्या अवगातेवर असावं. मुंग्याप्रमाणे शांत बसलेलं चांगलंच राहतं. अपयशाच्या अगदी जवळ यश लपलेलं असतं, पण ते कोणाला तरी सापडतं. कारण लोक अपयश आल्यावरच पळून जातात, यशाकडे पाहतही नाही. बोलण्यात गोडवा असला की जगण्यात चव येते. त्याला वेळ लागत नाही. इथं लोक स्वतःची चूक मान्य करत नाही तर दुसऱ्याच्या आपल्या कशा मान्य करतील. आनंदी आहे कारण स्वामी म्हणतात, तुम्ही आयुष्यात सत्कर्म करत आहात. बोलण्याच्या आधी खूप विचार करून बोलावं, कारण आपले शब्द मनातून येतात मात्र लोक त्यांचा मेंदूत विचार करतात. दिवसभर भविष्य शोधत राहिले तरीही तुम्हाला संध्याकाळपर्यंत काहीच सापडणार नाही. होऊ शकते प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात आनंद देणारा क्षण असतानाच आपल्या आयुष्यात मोठे यश येतं. पैशाने आनंद विकत घेता येत नाही, पण थोडंफार दुःख नक्कीच कमी होतं. हिऱ्याला ओळखायचं असेल तर अंधार होऊ द्या. प्रकाशात तर काचसुद्धा चमकतो, पण हिरा रात्रीच चमकतो. स्वामी म्हणतात, अरे बाळा, काळजी नको करू. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहो. तुझ्या अडचणी समस्या आमच्यावर सोपव. जीवनात सर्वाधिक दुःख मन तुटल्यावर नाही तर विश्वास तुटल्यावर होतात. इच्छांना थोडं कमी करून घ्या. आनंद तिथेच सापडेल. आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा विकून आनंदी असतो तर दुसरा विकत घेऊन असतो. यशस्वी झाल्यावर तुमचं अपयश सर्व जग विसरून जाते. फक्त यश लक्षात राहते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी काळजी करू नका, कारण सगळ्यांना सारखंच असतं. पूर्ण जगात फक्त माणसालाच हसता येतं, म्हणून सदैव आनंदी राहा. बाकीच्या कोणत्याच प्राण्याला किंवा कोणत्याच जीवाला हसता येत नाही. दुनिया खूप अजीब आहे. गर्दी तर खूप आहे इथं, पण सर्व एकटेच चालताना दिसतात. यशस्वी लोक अपयशी ध्येय बदलतात, तर यशस्वी लोक ध्येयाकडे जाणारे रस्ते बदलतात. सदैव पैशासाठी प्रेरित कोणीच राहत नाही. ते राहावं लागतं, कारण निरोगी राहण्यासाठी जेवणसुद्धा दररोज करावं लागतं. नात्यात प्रेम फक्त हात मिळाल्याने नाही वाढत, तर कठीण काळात साथ दिल्याने वाढते. शिक्षक आणि जिंदगीत एवढाच फरक आहे. शिक्षक आधी शिकवतात, पण परीक्षा मात्र थोड्या वेळानंतर घेतात. तसं जिंदगीचे नसतं. जिंदगी तर आधी परीक्षा घेते आणि धडा नंतर शिकवते. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण हे तुम्हाला तुमच्या आजचा विचार परिस्थितीवर करून करतात.
तुम्ही जर आयुष्यात खूप गरीब असाल तर तुमच्यावर हसणार हे 100%, आणि तुम्ही खूप श्रीमंत असाल तर तुमच्यावर जळणार हेही 100%. जीवनात कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही जोपर्यंत तुम्ही त्याला महत्त्व देत नाही. जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर आधी स्वतःला बदला. संधीची वाट पाहू नका, तर त्यासाठी स्वतः प्रयत्न करा. आपले जीवन हे वाहत्या नदीसारखे असते. जेथे आवश्यकता आहे तेथे स्वतःला मध्ये बदल करा. आपलं एक छोटंसं रहस्य आपल्या जीवनात लय मोठं प्रभाव टाकतं, आणि ते रहस्य म्हणजे हास्य होय. हे सोपं नसतं, तर ते मिळवण्यासाठी निश्चित आणि कठोर परिश्रम करावे लागतात. आयुष्याकडून काही शिकायचं असेल तर आपल्या चुकांकडून शिका, कारण तेच आपले अनुभव आहेत. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला हवं तसं भविष्य स्वतः तयार करणे होय. दयाळूपणाची किंमत काहीही नसते, कारण ते अमूल्य असते. तुमच्याजवळ जे आहे त्याला जीवपाड जपा, कारण हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे. सदैव स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही कोणती गोष्ट करू शकता, ती मिळवू शकता. फक्त त्यासाठी योग्य मेहनत करा. वेळ खूप ताकदवान असते. तिला सन्मान द्या. तिचा योग्य वापर करा, कारण वेळ जखमा निर्माण करू शकते आणि त्या भरही काढू शकते. आपले भविष्य ठरवतात की आपण काय आहो. आयुष्यातील खरा आनंद ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. विश्वास बसत नसेल तर स्वतःचे बालपण आठवून बघा. जेव्हा आपण एवढे आनंदी का होतो. आपल्याला जे बदल हवा आहे ते इतरांमध्ये पाहू नका, तर स्वतःमध्ये पहा. स्वामी म्हणतात, आपल्या नियतीवर विश्वास ठेवा आणि ती साफ ठेवा, कारण त्यामुळे आपल्याला किंमत असते. एकदा यश मिळाल्यानंतर त्याला डोक्यात जाऊ देऊ नका, कारण यश हे क्षणाभरापुरतं असतं, पण जर डोक्यात गेलं तर आयुष्य बर्बाद होईल. नेहमी आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा. त्यांना घाबरू नका, कारण तेच आपल्याला मजबूत बनवतात. खरं प्रेम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तर ते असं असतं, आपण कोण्या व्यक्तीबद्दल निस्वार्थ गोष्टीवर करतो त्यालाच खरं प्रेम म्हणतात. एक लक्षात ठेवा मित्रांना, यश हे अंतिम नसते आणि अपयश हे घातक नसते. तर आपण त्याला बाहेरून पकडू तर अपयश वाटेल, पण जर अंदरून पाहू तर आपल्याला नवी संधी वाटेल. आपल्या घरासोबत खूप वेळ घालवा, कारण तुमची खरी कमाई तीच आहे. आपलं सर्व प्रपंच त्यांसाठी सुरू ठेवा. आयुष्यात एकतरी व्यक्ती असा असावा जो आपल्याला आपल्यातील चांगला आणि वाईट सांगेल, कारण आपली पाठ आपल्याला दिसत नाही. इतरांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना एक वेळ माफ करा, कारण ते माफीला पात्र आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले व्यक्ती आहात म्हणून माफ करा. स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर या संदेशाखाली एकदा होय लिहायला विसरू नका, आणि एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.